आम्ही अशा रीतीने निघालो. शनैश्वराची फर्स्ट इंटरनॅशनल. मला असे छान कॅप्चर करायला आवडतं. ॲक्च्युली मला स्वतःचे फोटो काढायला आवडते, पण माझे कोण काढतच नाही, मीच सगळ्यांचे फोटो काढत असते. सारे चाललेत. श्वराय तर खूप एक्सायटेड आहे शनिवारला. तर आता खूप सवय झाली आहे श्वरायची. ही फर्स्ट फ्लाईट नाही आहे, ह्याच्या आधी तो बसला आहे, पण त्याचा फर्स्ट इंटरनॅशनल आहे. आणि हे ॲज युजल मला बाहेर गेल्यानंतर कधी झोप येतच नाही. मी मस्तपैकी मॉर्निंगला लाईक सनराईज जो झाला अर्ली मॉर्निंग, आपल्या इकडे त्यांच्या इथले 5 वाजले होते तेव्हा सनराईज झाला. आपल्या इथे ते 3:30 झाले असते रात्रीचे. मला फ्लाईटमधून मस्त सनराईजसुद्धा पाहायला मिळालं. लँड केलं आणि स्मूथ लँडिंग झाल्यानंतर तिथे पहाट झालेली, सर्व मस्त होते. आता मी मॉर्निंगला तिकडे पोचल्यानंतर हॉटेलला फर्स्ट आम्ही ब्रेकफास्ट केला. आणि हा व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे, हा व्हिडिओ शनिवाराने शूट केला. तिला सकाळी ती फ्रेश मूडमध्ये होती. 7 वाजता ती फिरायला गेल्यानंतर सगळेच फ्रेश मूडमध्ये असतात फर्स्ट डे असल्यामुळे. आणि नॉर्मली मी कधी फूडचे व्हिडिओ आत्तापर्यंत कधी कॅप्चर केलेले नाही आहेत. म्हणजे मी कधीच दाखवत नाही की आम्ही कुठे खातो, कोणत्या हॉटेलला खातो, मी कधीच आत्तापर्यंत शेअर केले नाही. पण हा खास व्हिडिओ शनिवाराने काढला म्हणून मी इथे शेअर करते. माझं एक आहे, मी कधी हॉटेल्ससुद्धा शेअर करत नाही. म्हणजे हे आमचे सर्व लक्झरी हॉटेलच होते, 5 स्टार 7 स्टार हॉटेल्सच आम्ही घेतलेले. पण मी आत्तापर्यंत कधी शेअर केलेलं नाही माझे हॉटेल्स सुद्धा. मला म्हणजे आवडत येत नाही. मग ते असं वाटतं की अरे दिखावा करते असं होतं माझ्या मते म्हणून. आणि बाकी मला माझे फोटोज चांगले येतात म्हणून ते काढायला आवडते आणि ते टाकायला आवडते. बाकी असं माझं दिखावा असं काही नाही. आणि हा असं बऱ्यापैकी मोठा व्हिडिओ शनिवाराने घेतला आहे आमच्या हॉटेलमधून. तो लेक दिसतोय हनॉयमधला. आणि श्वरायसुद्धा एन्जॉय करतोय. म्हणजे ही अगदी अविस्मरणीय अशी ट्रिप आहे, कारण म्हणजे आम्ही हे विसरूच शकत नाही. हिने मला काय काय घेतलं आहे खाताना एकदम डिटेल व्हिडिओ घेतला. ही श्वराने आमच्यामध्ये ह्याच्यामध्ये इंटरनल फ्लाईट्स पण आमची खूप होती. ते बघ हे बघ इंटरनल फ्लाईट्स पण होते, तर मला टेन्शन होतं श्वराय करेल तर. पण त्यांनी अगदी फुल एन्जॉय केलं. म्हणजे त्यांनी कुठेही त्रास नाही दिला जरासुद्धा. आणि त्यांनी सगळं बघितलं. मेन म्हणजे काही गोष्टी त्याला आठवतील. आणि शनिवाराने फुल ट्रिपमध्ये जास्त जे खाल्ले असतील क्रॉसेंट, म्हणजे जे बेकरी आयटम्सच तिने जास्त खाल्लेत संपूर्ण ट्रिपमध्ये. ही टुकटुक राईड ह्या दोघांची तर फुल धम्माल होती. फुल अवयुक्तने तर आमची ट्रिप फुल गाजवली. आम्हाला खूप मजा आणली त्याने. आमची सिटी राईड आम्ही घेतली. एक नंबर होती ही राईड. फुल मस्तच होता. लेकपासून ही चालू होती, संपूर्ण 1.5 तासाची होती. पण परफेक्ट टाईममध्ये आम्ही घेतली. सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी आम्हाला दिली. सिटीमध्ये भरपूर काही बघायला मिळालं. आणि ही हनॉय सिटी एवढी भारी आहे, कल्चरली रिच आहे. आणि इथून जवळ सेंट स्टिक विलेज आहे, लाँग बे आहे, ते 2-2 तासाच्या अंतरावरती आहे. ते सुद्धा आम्ही सगळं केलं आहे. ऐश्वर्याला मी बसमध्ये त्याचं फेवरेट गोष्ट दिलेली खाण्यासाठी.
मी माझ्या ड्युटीवरती. खरं आहे बिचारा. त्याचं फेवरेट फूड आहे. मी कॅरी केलेलं मोस्ट ऑफ प्लेसेसला. नॉर्मली मी पाहिलं आहे लोकांना फिरतात, कधी काही शेअर करत नाही. किंवा मी खास स्वराची फर्स्ट असल्यामुळे मी खूप व्हिडिओ काढले. ह्यासाठी नाही की सर्वांनी बघावं, पण मोस्ट ऑफ लोकांना बघता येईल. म्हणजे जे आमच्या फॅमिलीमध्ये आहेत ते नाही शक्य होत लोक सर्वांनाच जाणं, त्यांनासुद्धा बघता येईल म्हणून मी जेवढं मला कॅप्चर करता येईल तेवढे मी व्हिडिओज घेतलेत आणि यूट्यूबमार्फत सगळ्यांना ते बघतील ह्या उद्देशानेच मी घेतले. आणि म्हणजे हा एक प्रश्नच आहे की श्वरा लहान म्हणजे असताना दोघं कसं काय मी केलं, पण सर्व काही मी मॅनेज केलं होतं. ठरवलं तर काही नाही होत. आणि त्याच्यामध्ये शनेरा श्वराय खूप मस्त आहेत. म्हणजे श्वराय तर एकदम श्रीकृष्णच आहे. म्हणजे तो कसलाच त्रास त्यांनी मला दिला नाही. म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी सुद्धा सगळं बघितलं आणि मला सुद्धा सर्व एन्जॉय करून दिलं. कधी रडलं नाही, काही नाही. मस्त त्याने एन्जॉय करतोय तो. ही तर फुल ऑन मस्तीमध्येच होती. खूप मोठी अशी ही सिटी राईड आहे. म्हणजे मला माझे फोटोज जास्त बघायला मिळते. मला फोटो काढायला खूप आवडतं. जोपर्यंत चांगले येतात तोपर्यंत काढते. 100 फोटो काढल्यानंतर 10 फोटो तर चांगले येतातच. मला आतापासून नाही, लहानपणापासूनच आहे फोटो काढायचे आवड. हे बघ, त्याच्यामुळे मी हिचे सुद्धा प्रत्येक मोमेंटचे फोटो घेते. आणि भरपूर आम्ही गोष्टी पाहिल्या. मी सगळंच कॅप्चर नाही केलं. मोस्ट ऑफ व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिसेल की शनेरा दिसेल, श्वराय दिसेल किंवा राहुल दिसेल. मला आवडतं त्यांचे व्हिडिओ घ्यायला. मला त्यांना सांगायला लागतं, अरे माझे पण घ्या, अरे माझे पण घ्या. मला सगळ्यांना सांगावं लागतं. हल्ली तर कोण माझे घेतच नाही, काय माहिती का. कदाचित मी शेअर करते म्हणून असेल, पण ठीक आहे. हा ट्रेनचा ट्रॅकसुद्धा आम्हाला इथे दिसलेला. तर हनॉय स्ट्रीट आहे, ट्रेन स्ट्रीट खास आहे. इथे सुद्धा मी तिथे सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही नक्की पहा. आणि खूप मस्त आहे सिटी. म्हणजे फिरल्यानंतर इथे ही व्हिएतनामीज वाटत होती. मला हिला सांगायला लागलं, शहर अशी चाल तशी चाल. आणि तिथे फुल तिथलीच वाटते. मला तर खूप सारे कॉम्प्लिमेंट्स मिळाले राईट. आणि हे असे प्लेसेस मला, डिवोशनल प्लेसेस मला खूप आवडतं विजिट करायला. आणि त्याच्यातलं हे खूप मस्त होतं असं प्लेस श्वरा. आणि तिथे आम्ही संध्याकाळी इथे मस्त घालवली लेकवरती. खूप मस्त वाटलं. स्माईल लवकर. फार छान वाटलं इथे. आमचा फर्स्ट डे होता हनॉयमध्ये आणि आम्हाला भरपूर काही इथे बघायला शोज वगैरे होते. लहान मुलं एन्जॉय करतील असं बरंच काही होतं. या लेकच्या आजूबाजूला बहुतेक लहान मुलं खूप एन्जॉय करत होते. हा फुल मॅप आहे, बऱ्यापैकी मोठा. 150 वर्ष जुनं मंदिरही होतं. आणि हे रात्री आमच्या हॉटेलच्या स्ट्रीटवरतीच मस्त त्यांचा ग्रुप होता. फुल ऑन मस्त. स्ट्रीट तर खूप भारी होतं. शॉपिंगसाठी तर बेस्ट आहे. आणि इथले कपडे पण एकदम भारी. जा पैसे टाकू दे जा.
शनेरा इट्स लाईक हेल्पफुल. मम्मा तिला आवडतं, तिच्या तिथे आपल्याला एंटरटेन करतात, तिला या सर्व गोष्टी. तिच्यासाठी हे सगळं पहिलंच होतं, फर्स्ट टाईमच तिला मी असं दाखवलं हिस्ट्री अँड ऑल. खूप म्हणजे मी खूप ग्लॅड आहे की त्याला हे सगळ्या गोष्टी दाखवल्या लहानपणी. मेनी ऑफ मी बघितल्यात मुलं आईवडिलांच्या नकळतच अशा सगळ्या गोष्टी करायला, जसं आपल्यामध्ये जातात गोवामध्ये आईवडिलांना वाटत त्याची फार क्वचित असतात की सगळं सांगून बोलून करतात. हे सगळे व्हिडिओ पुढचे शनेराने घेतलेले आहेत. देन इथे मी फर्स्ट बिल्डसुद्धा दाखवते. 12,80,000. ते ॲक्च्युली डॉंग आहेत. ते आपल्या इंडियामध्ये बघायला गेलं तर 4-5 हजार असते, 4,000 असते, पण त्यांच्यात सगळे लॅक्समध्ये असल्यामुळे ते बिल मी खास इथे दाखवते. हा गेम व्हिडिओ शनेराने शूट केला आहे. अगदी एकेका गोष्टी ही त्यांची ट्रेडिशनल डिश आहे. फो हॉटपॉट आहे ते. ॲक्च्युली फो म्हणजे ते नूडल्सचा सूप असतो, ती वेगळी डिश आहे त्यांची. चिकन किंवा पोक ती खातात आणि चिकनचं ही ह्यांचं हॉटपॉट आहे. त्यामुळे भारी येतं. एकेकाला झूम करून तिने घेतलं. ते असं तुटून पडलं. नॉर्मली कधी खायचे व्हिडिओ मी बनवले नाही किंवा घेतही नाही मी काही खातात ते कधी, पण त्याची इच्छा. ह्यांचे किती छोटे छोटे मोमेंट्स मी कॅप्चर केले. गणपती बाप्पा मोरया.